अँड जेंटलमन, 2-3 गोष्टीच फक्त सांगायच्या आहेत. ते म्हणजे असं आहे की पहिलं सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की मी MCA प्रेसिडेंट अजिंक्य नाईक ह्यांचं परत खरंच एक त्यांची जी टीम आहे अपेक्स काउन्सिल मेंबर्स, म्हणजे आज तुम्ही जर बघितलं तर सगळे अपेक्स काउन्सिल मेंबर्स बहुतेक इथे आहेत. आपली कामं सोडून आलेत पण ते या इव्हेंटला आलेले आहेत. एकमेव प्रोग्राम आहे इंडियामधला, भारतामधला. पण मला असं वाटतं की ते विसरले असतील की त्यांनी बरेच असे एकमेव प्रोग्राम्स त्यांनी इंट्रोड्यूस केले. आणि मला असं वाटतं की कदाचित आपण 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकलोय, त्यांना तो त्यांच्या कारकिर्दीत तो रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे की त्यांनी 43-44 असे एकमेव प्रोग्राम्स केले. आणि मी म्हणेन ॲज अ क्रिकेटर मी म्हणेन की आज खऱ्या अर्थाने MCA दुसरं तुम्हाला मुलांना सांगतो, क्रिकेटर्सना सांगतो, ॲज अ क्रिकेटर सांगतो की अशा ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला कधी मिळणार नाही. एका ती शोकेस करायला ऑपॉर्च्युनिटीज दिली जातात, असं कधी नव्हतं पूर्वी. आणि त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. म्हणजे MPL होती, त्याचं ऑप्शन झाला असता, पण आज MCA अपेक्स काउन्सिलने आणखीन एक टुर्नामेंट केली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला परत एक चांगला चान्स आहे की तुम्ही आपली टॅलेंट चान्सेस मिळणार आहे. हे चान्सेस झाले, परत MPLचे चान्सेस झाले. MPLच्या मॅच लाईव्ह टेलिव्हिजन दाखवल्या जातात. त्यामुळे कुठेतरी असं समजून घ्या की तुमचा हा चांगला परफॉर्मन्स फार पुढे. त्यामुळे हे पण लक्षात ठेवा, आज जे चाललंय तुम्हाला एक प्रोत्साहन दिलं जातं. तुम्ही सर्वात बघाल तर आपले सगळे अपेक्स काउन्सिल मेंबर्स इथे अगदी त्यांनी उभे आहेत. ह्याचं कारण आहे की त्यांना तेवढा इंटरेस्ट आहे आणि या इंटरेस्टने ह्या गोष्टी केल्या जातात. हे तुम्ही पण लक्षात की असं कुठचीही असोसिएशन करत नाही. प्रत्येक गोष्ट जे करतात ते मुलांना आणि मुलींना, इव्हन इनफॅक्ट मुलींना मिळून केलं जातं. आणि ह्या गोष्टी तुम्ही लक्षात MCAला तर आनंद होईलच, परंतु तुमच्या दृष्टीने पण तुमच्या काही ड्युटीज असतील त्याला पण तुम्ही उभं राहिलं पाहिजे. मी तुम्हाला सगळ्यांना विश करतो, ऑल द बेस्ट. चांगले खेळा, चांगले पुढे जाडू. भारताला खेळतील, भारताच्या बऱ्याच टीम्स इंडियाला खेळतील, अंडर-19ला खेळतील, हे बघा तुम्ही. आणि हे खेळलं तर सर्वात जास्ती आनंद आम्हा सगळा MCAला आहे. थँक्यू व्हेरी मच. भोसले सर आणि डॉक्टर उन्मेष खानविलकर यांनी वोट ऑफ थँक्स डिलिव्हर करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बरोबर पूर्ण आमच्या अपेक्स काउन्सिलचे की आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा डिसिजन त्याच्यावर घेऊन आज पूर्ण केला. आणि जसं अजिंक्यने सांगितलं की आज भारताचं हे पहिलं पाऊल आहे की आपण याप्रमाणे टुर्नामेंट करतो. एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पूर्ण सर्वांसाठी. इथे उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे, आजच्या या टुर्नामेंटचे चीफ गेस्ट आमचे माजी सेक्रेटरी अभय अडस यांनी आम्हाला स्पॉन्सर आहे, ते मुंबई पालकांचे आहेत आणि ते प्रतीक ठाकूर हेही इथे उपस्थित आहेत. तर खरंच तुमचेही आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू. So and red team captains now to come forward for the toss. And hey, lovely.
थोडं मोबाईल हात Team the boys. Hey, Hey, come boys, come. Hey, Aju.